आणि अशा निगेटिव्हमुळे माझ्या मतदारावर काय वसई विरार मधल्या सगळ्या गोंधळानंतर आता विनोद तावडेंची गाडी जी ती तपासण्यात येते त्याची दृश्य आपण बघतोय आणि या बद्दलची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता क्षणाला आहेत आपल्याबरोबर, त्यांच्याशी आपण बोलूयात. अजित, काय अपडेट? विशाली, गाडी जी आहे ही गाडी विनोद तावडेची ताफ्यातली गाडी आहे. ती गाडी तपासतात आहे. निवडणूक अधिकारी आहेत, त्याच पद्धतीने पोलीस देखील त्यांच्यावर आहेत. राहुल फड नावाचे पोलीस उपनिरीक्षक आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी टीम जी आहे ती तपासते. नेमकं या गाडीमध्ये जे बॉक्सेस आहेत त्यामध्ये काय काय सापडलेले आहे, तीन बॉक्स आहेत, त्यामध्ये दिवाळीचे गिफ्ट सापडलेले आहेत. त्याच पद्धतीनं काही डब्बे आहेत त्याच्यामध्ये चेक केलं असता, काही कागदपत्र आणि काही त्यांच्या व्यक्तिगत ज्या गोष्टी आहेत खायच्या आणि काही पॅम्पलेट्स असतील ते सापडलेले आहेत. कारण का नेते मंडळी यांना रोज फिरावं लागतं आणि यामुळे वेगवेगळ्या सामान जे आहे त्यांना तिथे ठेवावं लागतं. यामुळे फेसवॉश असेल किंवा टॉवेल असेल, कपडे असतील, त्याच पद्धतीनं दिवाळी गिफ्ट्स असतील, पॅम्पलेट असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गाडीत सापडलेल्या आहेत. आणि ही गाडी जी आहे ती ताफ्यातली होती. तर पुढची गाडीमध्ये नेमकं पुढे काय सापडलेलं आहे ते देखील आपण पाहूयात. की पोलीस जे आहेत ते सीट ज्या आहेत त्या चेक करून पाहत आहेत की सीटच्या खाली काय लपवलं आहे का. एक त्यांना ट्रायपॉडची बॅग सापडलेली आहे. त्या ट्रायपॉडच्या बॅगेमध्ये म्हणजे गाडीत जेवढ्या बॅग आहेत किंवा ज्या ताफ्यासोबत विनोद तावडेंच्या ताफ्यासोबत ज्या गाड्या होत्या या सर्व गाड्यांच्यामध्ये जे सामान आहे ते सर्व सामान जे आहे ते तपासलं जातं आहे. निवडणूक अधिकारी आहेत, त्यांच्यासोबत एक मीडिया टीम देखील होती. त्या मीडिया टीमची ही गाडी असं दिसतं आहे, कारण का या गाडीमध्ये संपूर्ण सामान जे आहे हे ट्रायपॉड असेल, एक बॅग सापडलेली आहे ब्राऊन कलरची. त्या ब्राऊन कलरच्या बॅगेत नेमकं काय ते देखील पाहत आहेत. कागदपत्रे त्यामध्ये दिसत आपल्याला. आणखीन त्याच्यामध्ये काय आहे का हे देखील. लॅपटॉपची बॅग जी आहे ती सापडलेली आहे आणि त्या बॅगेत आणखीन काय सापडतं का चेक केलं जातं आहे. बॅगेमध्ये लॅपटॉपचं चार्जर आणि आणखीन काही गोष्टी आहेत त्या तपासल्या जात आहेत. बॅगेत आपण पाहिलं तर जवळपास 3 ते 4 बॅग आहेत. एक काळ्या कलरची बॅग आहे, एक निळ्या कलरची बॅग आहे आणि तांबड्या कलरची बॅग आहे, जी आता अधिकारी जे आहेत ते चेक करत आहेत. त्यामध्ये नेमकं कशा रीतीनं जे आरोप प्रत्यारोप केले गेले ते या आरोप प्रत्यारोपानुसार काही सापडत आहे का हे निवडणूक अधिकारी जे आहेत ते तपासत आहेत. यामध्ये दुसरी आता एक काळ्या रंगाची बॅग आहे. ती काळ्या रंगाची बॅग जी आहे ती निवडणूक अधिकारी तपासत आहेत. ही गाडी त्यांच्या मीडिया टीमची असावी असं लक्षात येते, कारण का ट्रायपॉड असेल, लॅपटॉप असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत. आणि त्या आता ह्या ज्या बॅगेमध्ये कॅमेऱ्याची बॅग आहे. ही कॅमेऱ्याची बॅग ती सापडलेली आहे आणि त्यामध्ये स्पष्टपणे जरा शांत राहा. पहिले मला नीट सांगा काय घडले, कारण पैसे वाटतानाचा व्हिडिओ आलाय का समोर? मग आता हा व्हिडिओ कोणी बघायला पाहिजे? निवडणूक आयोगाने बघायला पाहिजे, कारण काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं. आज पैसे जर वाटतानाचा व्हिडिओ असेल तर हे जादूचे पैसे आले कुठून, कोणाच्या खिशात जात होते? तर आत्ता मी गेलो तर माझे तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली. मग यांच्या बॅगेतले पैसे आणि मग हे दगड तपासणार कोण? तर मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने याच्यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे, नाहीतर निवडणूक आयोगावरती कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग बघावा लागेल. नाही, गुन्हा दाखल करून आरोपी फरार नाही व्हायला पाहिजे. कारण असं काही ठिकाणावरनं मला माहिती मिळाली की काल सुद्धा कदाचित ते त्यांच्यातलं गँगवॉर असू शकेल, कारण काल नाशिकमध्ये यांच्या गटापैकी एक गट पैसे वाटताना काही जण फरार झाले असं ऐकू माहिती आहे. माझ्याकडे काही त्याच्याबद्दल पुरावा नाही, पण निवडणूक आयोगाने अत्यंत निपक्षपातीपणाने हे घडलं असेल आणि तुमच्याकडे जर का व्हिडिओ असेल तर त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. कारण कायदा सगळ्यांना सारखा असेल तर तो यावेळेला दाखला. ऐका अरे मला ऐका, जरा बोलू द्या ना, मला बोलू द्या. आता पहिल्या प्रथम तावडे जर का तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंतची सरकार कशी पाडली आणि कशी बनवली त्याचा सुद्धा पुरावा आहे. सामान्य नागरिकांच्या 10 वेळा गाड्या चेक केल्या जातात. मला तेच म्हणायचं आहे की ज्या जागरूकतेने हे कपट कारस्थान जर घडलं असेल आणि ज्यांनी उघडकीस आणलं असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. पण कदाचित हे त्यांचं आपापसातलं गँगवॉर सुद्धा असू शकेल. म्हणजे मला माहिती न मिळतं मी जे बोललो ते खरं आहे. भाजपांतर्गत असेल किंवा मिंदे आणि यांचा पण असू शकेल, कारण काल नाशिकमध्ये सुद्धा असेच व्हिडिओ काही समोर आलेत.
तुमच्यापर्यंत पोहोचलेत की नाही मला कल्पना नाही. बीजेपी का राष्ट्रीय महामंत्री पैसों के साथ पकड़ा जाता है, क्या कहेंगे आप? ऐक नाही आता हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलं पाहिजे की यांच्या योजना ज्या आहेत त्या कशा फसव्या. म्हणजे एका बाजूला बहिणीला 1500 आणि यांना मात्र थप्प्याच्या थप्प्या चाललेल्या आहेत. हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय. विनोद तावडे बीजेपी के राष्ट्रीय महामंत्री पैसे बांटते हुए जाते हैं, क्या देखते हो? जर एक कोणतरी तावडे या सगळ्यांचं खंडन करतायत. नाही आता हा शब्द खूप चांगला आहे की भाजप मिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का? नोट जिहाद आहे का? म्हणजे बटेंगे और जितेंगे असं त्यांचं काय, बाटेंगे पैसा बाटेंगे और जितेंगे असं त्यांचं काय आहे का? ह्याचा आता छडा लागला पाहिजे. पण मी संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रच काय तो उद्या निर्णय घेईल. दिल्ली में बता दीजिए सर, अभी राष्ट्रीय महामंत्री एक बीजेपी के पकड़े जाते हैं पैसे के साथ, क्या कहेंगे आप? और नोट जिहाद का भी जिक्र करें आप. विनोद तावड़े जी को तो पीएचडी मिलनी चाहिए. पिछले कुछ दिनों में उनकी तारीफ हो रही है कि कहीं कुछ राज्यों में उन्होंने सरकार गिराई, कुछ राज्यों में उन्होंने बीजेपी की सरकार बनाई, तो उसका क्या राज है वो बात आज सामने आई है. और ये बीजेपी का नोट जिहाद है. पैसा मतलब बांटेंगे, पैसा बांटेंगे और हम जीतेंगे, बांटेंगे और जीतेंगे, ऐसा कुछ लग रहा है. तो इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए. अब देखते हैं चुनाव आयोग क्या कर रहा है. सिर्फ केस डालकर भागने की कोशिश नहीं होनी चाहिए या उनको भगाना नहीं चाहिए. कार्रवाई तो जरूर होनी चाहिए. बीजेपी की तरफ से टिप दी गई. नाही खंडन गैरसमजुतीने हे झालंय. नाही गैरसमजुतीने म्हटलं ना, जसं काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं. म्हणजे अत्यंत निर्घुण पद्धतीने राजकारण हे नेऊ इच्छित आहेत. जिंकण्यासाठी वाटेल त्या स्तरावर हे चाललेले आहेत. ज्या पद्धतीने अनिल देशमुखांवरती हल्ला झाला, हा नुसता भ्याड हल्ला आणि त्याचा निषेध नाही. कोणी हल्ला केला, काय रस्त्यातून आपोआप दगड आला, कसा आला, का परग्रहावरनं दगड आला, काय ह्याच्यावरती काही उत्तर मिळतच नाहीये. डायरी भी पकड़ी गई जिसमें बाकायदा सबका लेखा जोखा है, किसको कितना पैसे देना है, किसके गाडी आतमध्ये हॉटेल